जगत गवळ्या कराड, अजयजी मुंडे, पवन मुंडे, अय्यूबभाई प्रधान, शकील कुरेशी, ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, योगेश मेलिकुदळे, अंजलीताई माळी, विक्रम मिसाळ, नितीन बागवाले, तानाजी बावळे, अश्विन बोगरकर, आकाश चव्हाण, सुनील मस्के, रमेश मस्के, सौ मीराताई केशव नागरगोजे यांनी संचलन केलं ते माझे सहकारी हनुमंत गायकवाड, इथं उपस्थित साठेनगर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, मी साठेनगर मध्ये इथं उपस्थित असलेल्या अनेक जणांचं नाव घेऊ शकतो, पण पुढे आणखीन SIR ची एक बैठक आहे महत्वाची, ती वेळेत व्हावी म्हणून त्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या जयंती उत्सवाला इथं उपस्थित साठेनगर आणि परळीनगरीतील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आणि माझ्या इथे उपस्थित तरुण आवाज, सर्वप्रथम लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या लेखणीला, त्यांच्या साहित्याला त्यांच्या शाहिरीला मी एक वंदन करतो आणि आपणा सर्वांना साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी अनेकदा अनेक ठिकाणी अशा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो, या देशाने जगाला अनेक महापुरुष दिले आणि त्यांना आपण महापुरुष म्हणत गेलो, कारण त्यांनी समाजासाठी नाही तर मायबाप जनतेसाठी काम केलं. पण मागच्या अनेक दिवसापासून, काही वर्षापासून मी पाहतोय की हे सर्व महापुरुष सुद्धा आपण आपल्या आपल्या जातीत, आपल्या धर्मात बांधून घेतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आणि तो जयंती उत्सव साजरा करायचा म्हणलं की फक्त मराठा समाजानं पुढे यायचं आणि ती जयंती साजरी करायची. का छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच फक्त मराठा समाजासाठी स्वराज्य उभं केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मासाठी स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ना छत्रपतीचं स्वराज्य, ना शिवाजीचं स्वराज्य, ना भोसलेचं स्वराज्य, हे रयतेचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा समाजाने नाही तर सर्व 18 पगड जाती धर्मातल्या लोकांनी घेऊन साजरी केली. महात्मा फुलेंची जयंती आली की पाली समाजाने एकत्र यायचं, त्यांनी जयंती साजरी करायची. का महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर जी शिक्षणाची चळवळ उभी केली, ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजासाठी नाही, गरीबातल्या गरीब, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, ती चळवळ महात्मा फुलेंनी त्या जाती धर्मातल्या सर्व लोकांसाठी केली होती, माळी समाजासाठी. तसंच परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत, तसंच अण्णाभाऊ
भाऊ साठे असतील, भगवान बाबा असतील, हे सर्व महापुरुष आपण आपल्या आपल्या जातीत बांधले. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, आजच्या जयंतीला इथं उपस्थित प्रत्येक जण जो कुठल्या जातीचा असेल त्यांनी आपल्या मनाशी गुणगाड बांधली पाहिजे की हे महापुरुष आपले, तर यांची जयंती आपण सर्वांनी एकत्र येऊन पाहिजे. मला महाराष्ट्राचं माहित नाही, देशाचंही माहित नाही, पण मला परळी वैद्यनाथ नगरीचं माहिती आहे की ज्या वेळेस अनेक वर्ष या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही साजरा करत होतो, त्यावेळेस एक आदर्श घालून दिला होता या महाराष्ट्राला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव समिती आली, जयंती आली, समिती केली. त्या समितीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा केला. अनेक वर्ष आपण सार्वजनिक जयंती त्या पद्धतीने परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आली, त्याचा उत्सव समिती झाली की त्या उत्सव समितीचा अध्यक्ष बाजीराव भैयांना. असे किती महापुरुषांची उदाहरणं देऊ की ज्यातनं खऱ्या अर्थानं आपण समजतो की हे महापुरुष फक्त एका जातीचे नाहीत तर सर्व जाती धर्माचे. या परळीनं अनेकदा त्या महाराष्ट्राला सांगितलंय, हे विसरून जमणार नाही. हे पुन्हा एकदा आज आठवण करून द्यायचं, कारण मधल्या काळात कोविड पासून सार्वजनिक जयंत्या उत्सव साजरा करणं बंद झालं. तिथं भैया आहे, तिथं वैजनाथराव आहे, तिथं शकील भाई आहे, तिथं अजय आहे, तिथं अनेक आहे, अयुब भाई आहे, पवन आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण नव्यानं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या सर्व महापुरुषांच्या जयंत्या एवढ्या उत्सवात साजरा करू की या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की एक समाज नाही तर सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्या ठिकाणी ते उत्सव साजरा आहे. मी जर अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायला लागलो तर मी तसा मूळ व्याख्याता आहे. आता सांगितलं जगतकर सरांना माहिती, अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजापासून धर्मवीर संभाजी महाराजापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांवर या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन अनेक मोठ्या मोठ्या व्याख्याच्या सोबत ती व्याख्या वाटेगाव ज्या वेळेस मुंबईकडे अण्णाभाऊ निघाले त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. आज अण्णाभाऊंनी ते साहित्य लिहिलं. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पुढे जात असताना त्यांच्या मागे ज्या वेळेस अण्णाभाऊ आपले विचार लिहित होते, एक फकीरा कादंबरी जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उल्लेख जगतकर सरांनी केला. ती फकीरा कादंबरी बाबासाहेबांची पहिली भेट घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी कुणाला भेट दिली असेल तर ती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. इथं वर्गीकरणाच्या संदर्भात विषय आला, यातनं काय होणार आहे हे नियतीला माहिती आहे. पण पहिलंच काय आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रात आता जे काही जाती पाती धर्माचं चाललंय ते कमी आहे की आपण पुन्हा नव्यानं अनेक गोष्टी या सर्व 18 पगड जाती जमाती पुन्हा गोविंदाला या महाराष्ट्रात नांदल्या पाहिजेत. हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने आपल्याला शिकवलं. ते मात्र मागच्या काही दिवसापासून ते जाती पातीचं एवढं भयंकर
आग डोम आता पुढे आलाय. याला आपण सर्वांनी एकत्र आहोत हे दाखवूनच ही आग विझवण्याची गरज आहे. ही आग विझवण्याची गरज आहे. ज्यांनी आग लावली कि हम वजीरों से कुछ मिलने की सिफारिश नहीं रखते. हमें मालूम है जर्रे को तारा कौन बनाता है. हे महत्वाचं नाही. घर तो चला है, राख कितनी है बाद में देखेंगे. पहले ये देखना है कि घर जलाने का इशारा किसने किया है. म्हणून मी आपल्याला सांगतोय की अशा परिस्थितीत या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्या महापुरुषांनी कुठल्या एका जातीत जन्माला आले त्याच जातीसाठी काम केलंय असं समजून जमणार नाही. सर्व जाती धर्माने एकत्र येऊन जयंती साजरी करावी. आपल्या नगराध्यक्षांनी सांगितलं की मॉस्कोला अण्णाभाऊ साठेंचं पुतळा उभा आहे. आम्हाला आपण पद्मश्री दिला परळीला प्रथम नागरिक म्हणून. हे मी सांगतो की तो पुतळा मॉस्को मध्ये अण्णाभाऊ जिवंत असताना उभा केलेला आहे. एकमेव त्या काळात असे महापुरुष कामगाराच्या चळवळीतून उपाशी माणसाच्या उपाशी पोटाची लिखाण करून सर्व अंधश्रद्धा आपल्या शाहिरीतून मुक्त करण्याचं काम ज्या अण्णाभाऊंनी केलं त्या काळात फक्त एकमेव अण्णाभाऊ असे होते की जिवंत असताना प्रदेशात त्यांचा साधं काम आहे. अण्णाभाऊ काय होते याचं एकमेव ज्वलंत उदाहरण देतो की ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे रशियाने ज्यावेळेस त्यांना निमंत्रण दिलं ते रशियाचं निमंत्रण स्वीकारलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मॉस्कोला गेले आणि त्यांचं जे अभूतपूर्व ऐतिहासिक स्वागत केलं. एवढं ऐतिहासिक. ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे मॉस्कोला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूजी या देशाचे त्यावेळेस पंतप्रधान असताना दुसऱ्या दिवशी मॉस्कोला गेले. विमानतळावर उतरून ते रस्त्याने जात असताना ते स्वागत रस्त्यावर तसला तसं पडलेलं होतं. स्वागताचं हे म्हणजे हे काय कोण आलंय भारत से विद्वान आहे. ते त्यांच्या इंग्रजी भाषेत सांगत होते. कोण ते म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. म्हणजे कोण अण्णाभाऊ साठे. नेहरूंना त्यावेळेस अण्णाभाऊ साठे कोण हे माहित नव्हतं. मॉस्कोच्या स्वागताने नेहरूंना कळालं की आपल्या देशामध्ये असे साहित्यिक आहेत असे लोकशाहीर आहेत ज्यांचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. भारतात आल्यावर अण्णाभाऊंना भेटायला पंडित नेहरूंनी बोलवलं. शेवटी ओळख आपल्या कर्तृत्वातून अण्णाभाऊंनी या देशाच्या पंतप्रधानांना दुसऱ्या देशातल्या स्वागताने करून दाखवली. असा चमत्कार अशा महापुरुषाला घडतो. हे साधन होत नाही. विचारलंय काय चाललंय अण्णा यातून आजारी पडाल काही खाऊन तरी घ्या. अरे म्हणले मी ज्याच्यासाठी येतोय तो इतक्या वर्षाचा उपाशी आहे.
तर त्या उपाशी माणसाची व्यथा मी भरल्या पोटी येऊच शकत नाही. आज यांनी सांगितले की आपण लक्ष द्या, आपलं लक्ष कमी झालं. मला सांगू इथे जेवढे समाजाची बांधव आणि भगिनी आहेत त्यांना मी अर्ध्या लोकांना नावाने ओळखतो. मान्य केल्यावर तुम्हाला गोपालराव मान्य. आमचं दुर्लक्ष नाही, आमचं जास्तीचं लक्ष आणि फारच जास्तीचं लक्ष देत असल्यामुळं आम्हाला काय काय सहन करावं लागतं. लक्ष भरपूर आहे, हा तुमच्यावर लक्ष नाही. तुमच्या एकटं इथं माझ्या माय बहिणी आहेत, तुमच्यावर लक्ष आहे का नाही खरं सांगायचं. आणि एवढं लक्ष आहे कुणाचं दुखणं असो, ऑपरेशन असो, काय काय नाही प्रत्येक दसऱ्याला येतो, माझं स्वागत करतो. आता मोठा झाला, बाळ होतं त्यावेळेस त्याचं एवढं क्रिटिकल ऑपरेशन आपण आम्ही निमित्त वाचलंय. त्याचा क्रिटिकचा सगळा तो आहे, सगळी नियती करत आमच्या हातून घडवते एवढं. बघा मी किती नशीबवान आहे, मला मंत्री व्हायची पहिली संधी मिळाली आणि जो विभाग दिला तो चांगलं काम करून म्हणून मला फार मोठा पुरस्कार होता का फारच चांगलं केलं म्हणून माझ्यावर अन्याय करायची शिक्षा देण्यासाठी होता. कदाचित त्यांनी शिक्षा द्यायची म्हणून तो विभाग दिला असेल. त्या विभागाचं नाव सामाजिक न्याय विभाग. जो विभाग परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला, त्याच विभागाचं पहिल्यांदा मला मंत्री म्हणून कारभार करायची संधी मिळाली. फार बोलणार नाही, फक्त शेवटी एवढंच सांगणार आहे. आपण म्हणताय काय की विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता असताना विधान परिषदेला ठराव घ्यायला लावला की साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न दिला गेला पाहिजे. ठराव घेणारा पहिला मी. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाचं पत्र सर्व दाखल्यासहित केंद्र सरकारला पाठवलं. त्या पत्रात या लोकनायक साहित्य रत्न लोकशाहीर त्याच्या अगोदर नंतर भारत रत्न लागलं पाहिजे हे पत्र लिहिले. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाशी माणसाची व्यथा लिहित असताना, कामगारांची चळवळ उभी करत असताना अण्णाभाऊंनी एक संदेश आपल्या सगळ्यांना दिला की परातीला पैसा चिकटत नसतो. अंधश्रद्धा कसल्याही पाळू नका. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेच्या विरोधात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एवढ्या मोठ्या शाहिरीतून लोकांना जागा करायचं काम केलं आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढून श्रद्धा करायचं, श्रद्धा ठेवायचं. डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी हे आपल्याला सातवाई मसोबा अंक आज एक संकल्प करूया. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथून पुढे जसं पूर्वी आपण महापुरुषांच्या जयंत्या सर्व जाती धर्मातले सर्वजण एकत्र येऊन करत होतो, इथून पुढच्या काळात सुद्धा
साहित्य रत्न असो हे सर्व महापुरुष त्यांची जयंती परळीच्या सार्वजनिक ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी सर्व जाती धर्म एकत्रित करायचे. दुसरं एक संकल्प करा की अंधश्रद्धेपासून बाजूला राहा. शिका. अनेक जण शिकले आणि या महापुरुषांना त्याच अर्थानं खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्तानं आपण आठवण करतो. त्यांचे विचार सुद्धा आपल्याला अंगीकृत करावे लागतील. ते करावे ही कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा लोकशाही साहित्य रत्नांवर साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं की आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि साहित्य रत्नांच्या चरणी त्यांच्या विचाराशी नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत, जय भीम, जय लहुजी साळवे, जय नाभाऊ.